स्वागत आहे आपल्या दत्ता चवली माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मागील 2-4 दिवसापासून वर्तमानपत्र किंवा टीव्हीच्या माध्यमातून या बातम्या पसरत आहेत की जवळपास मराठवाड्यात 1.5 लाख लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत आणि बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणी आहेत, जवळपास 50% आसपास ही संख्यावारी आहे ज्यांना की अद्यापही ऑगस्ट महिन्याचा जो काही हप्ता या सप्टेंबर महिन्यात वितरित करण्यात आलेला आहे अद्यापही मिळालेला नाही आहे। मग अशा लाडक्या बहिणी आता संभ्रमामध्ये आहेत की त्या 1.5 लाखापैकी आपण तर नाही ना, आणि असं विशेषतः मराठवाड्यात मधल्या लाडक्या बहिणींना ही चिंता सतवत आहे की खरंच आपण अपात्र झालो का। बऱ्याच महिलांना जुलैपासून हप्ते यायला बंद झालेले आहेत, परंतु उत्तर सरकारकडनं नाही आहे। KYC पाहिलेली आहे, बँकेची आधार लिंक आहे, सगळ्या गोष्टी करेक्ट असताना सुद्धा मागील 2 महिन्यापासून हप्ते येत नाही आहेत। तर आपण अपात्र झालोय का याचीच काही चिंता जर तुम्हाला सतवत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करणार आहोत। ज्या काही 1.5 लाख महिला अपात्र झाल्या त्यांचे कारण कोणकोणती आहेत आणि तुम्ही या कारणामध्ये बसता का। जर तुम्ही या कारणामध्ये बसत असाल तर तुम्ही अपात्र आहात, अन्यथा तुम्हाला जर उशीर जरी होत असेल तर तुम्ही प्रतीक्षा करा। चला व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही प्रथम चॅनलवरती आला असाल तर माझी तुम्हाला सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून सरकारी योजना व लाडक्या बहिणीसारख्या योजनेची वेळोवेळी अपडेट तुम्हाला एकत्र मिळत राहतील। चला तर मग माहितीला सुरुवात करूया। संबंध महाराष्ट्रभर जी मागच्या 2 महिन्यापासून तपासणीची मोहीम ही सुरू झाली होती। 6 ते 7 लाख अंगणवाडी सेविकामार्फत ती तपासणी करण्यात येत होती आणि अपात्र लाडक्या बहिणी शोधण्याचं काम चालू होतं। तर त्याच निकषानुसार जवळपास आता 1.25 लाख ते 1.5 लाख मराठवाड्यातील लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आलेल्या आहेत। निकष कोणते लावलेले आहेत का, नवीन अटी लागलेल्या आहेत का, तर ते जाणून घ्यायचं असेल तर निकष हे तेच आहेत जे लाडकी बहिणीचे ज्यावेळेस अर्ज सुरू झाले होते तेच निकष आताही लागू करण्यात आलेले आहेत। यामध्ये जास्त अपात्र झाले आहेत त्या म्हणजे वय मर्यादा। बऱ्याच साऱ्या महिलांनी वयाचा पुरावा किंवा खोटी कागदपत्र सादर केल्यामुळे जे काही 60च्या पुढे असताना सुद्धा 60च्या मध्ये असल्याचा दाखला दाखवून त्यांनी पात्रता मिळवली होती आणि बऱ्याच साऱ्या ज्या 21च्या आत असताना सुद्धा 21चं दाखवून ज्यांनी कुणी लाभ घेतला होता त्यांना आता वगळण्यात आलेला आहे, याची संख्या जास्त आहे। त्यासोबतच ही नवीन अट होती की एका राशन कार्डवरती केवळ 2 महिला पात्र राहतील किंवा लाभ घेऊ शकतात। तर यामुळेही आता जी काही अपात्रता झालेली आहे त्यामुळेही बऱ्याच साऱ्या महिला वगळल्यात। आता यामध्ये पाहण्यासारखं असं झालेलं आहे की त्या कुटुंबात जर 3 महिला पात्र असतील, लाभ घेत असतील तर आता त्या 3ही महिलांना बंद करण्यात आलेलं आहे। म्हणजे कुठल्या एका महिलेला बंद करायचं याचा निर्णय अद्याप झाला नसल्यामुळे 3ही महिलांचा लाभ हा बंद करण्यात आलेला आहे। लवकरच त्यावरती कारवाई करून योग्य ते निर्णय घेण्यात येईल की कुणाला पात्र ठेवायचं आणि कुठल्या एका महिलेला लाडक्या बहिणीला अपात्र करायचं आहे। त्यामुळे बहुतांश महिला या आता अपात्र झालेल्या आहेत। सोबतच आयकर टॅक्स म्हणजे भरणाऱ्या महिलांचं बाबतीत सांगायचं झालं तर त्यांचा अद्यापही कुठल्याच प्रकारचा डेटा या विभागाकडे नसल्यामुळे त्यांचा त्या गोष्टीवरनं अपात्रता अद्यापही करण्यात आलेली नाही आहे। चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 4 चाकीवाल्या बहिणी। आता या 4 चाकीवाल्या बहिणी शोधण्यासाठी परिवहनची मदत घेतलेली नाही आहे, परंतु जी काही तपासणी अंगणवाडी सेविकेमार्फत करण्यात आलेली आहे त्याच्या आधारावरतीच बऱ्यापैकी महिलांना अपात्र करण्यात आलेलं आहे। जर तुम्ही जर का तुम्ही या 3 ते 4 कारणापैकी एकही कारणात बसत नसाल आणि तुम्हाला हप्ता आला नसेल, जर का तुम्ही या 4पैकी एकही निकषामध्ये बसत नसाल तर तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला तुमचा हप्ता मिळणार आहे। मान्य आहे उशीर होतोय, तांत्रिक अडचणी असतील, बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत ज्यामुळे की 50% पेक्षा अधिक महिलांना त्यांचा जो काही ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे जो सप्टेंबरमध्ये अद्याप मिळालेला नाही। आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी दिलासादायक ठरणार आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।